चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना उद्याच्या पेपरासाठी ऑल द बेस्ट। खूप 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 शुभेच्छा। विद्यार्थी मित्रांनो, मला खूप कमेंट्स येत आहेत आणि त्या कमेंट्समध्ये सगळे विद्यार्थी हे घाबरलेले आहेत की पहिला पेपर इंग्लिशचा आहे आणि आम्हाला इंग्लिश येत नाही आणि कशा पद्धतीने आम्ही पेपर लिहिणार, असे खूप मला कमेंट्स येत आहेत। आणि हा जो व्हिडिओ आहे तो फायनल आपण सेक्शन 4 नॉवेलवरती आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत। आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही असे थीम देणार आहे ना, की जी थीम वापरून तुम्ही क्वेश्चनचा आन्सर हे बनवू शकता आणि फायनल आन्सर त्या ठिकाणी तुम्ही कंप्लीट करू शकता। आणि सेक्शन 4चे जेवढे पण मार्क्स तुम्हाला या ठिकाणी आहेत 16 मार्क, त्या 16 पैकी काहीतरी थोडेफार तरी मार्क्स तुम्हाला या ठिकाणी नक्कीच भेटणार आहेत। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो। हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, स्किप करायचा नाही आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये खूपच जास्त प्रॉब्लेम आहे आणि सेक्शन 4 ज्यांना खूप कठीण वाटतो ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, कारण इंग्लिश ना सेक्शन 4 असं आहे ना की पॅसेज येणार नाही, तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येणार आहेत आणि क्वेश्चन्स तुम्हाला आन्सर जे आहेत ना ते पाठ करावे लागतात। आता एवढे मोठे मोठे आन्सर्स हे पाठ करणे हे शक्य नाही आणि वेळ पण खूप कमी आहे। ठीक आहे, आणि काही विद्यार्थी असे आहेत की जे आत्ता आज अभ्यासाला बसलेले आहेत। मग अशा विद्यार्थ्यांचं काय? ठीक आहे, मग त्यांना आपण कसं असं काहीतरी आपण देऊ शकतो ना की ते पास होतील। मग त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे आणि ज्यांना इंग्लिश येत नाही त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो। थोडंसं शॉर्टकटमध्ये या ठिकाणी तुम्हाला मी थीम सांगणार आहे आणि कशा पद्धतीने उत्तर लिहायचं तेही या ठिकाणी मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। आणि क्वेश्चन कशा पद्धतीने मागच्या वर्षी म्हणजे 2025मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला होता आणि यंदा काय शक्यता आहे, ठीक आहे, हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, तर लगेच आपण स्टार्ट करूया। तर परत एकदा मी सांगते की बघा, आपले 4 नॉवेल्स आहेत। ठीक आहे, हिस्ट्री ऑफ नॉवेल, टू सर्व विथ लव, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज आणि द साइन ऑफ 4। ठीक आहे, आता पूर्ण एक्सप्लेन तर मी या व्हिडिओमध्ये करणार नाही आहे। ठीक आहे, ह्याच्यासाठी मी ऑलरेडी एक स्पेशल व्हिडिओ प्रत्येक नॉवेलवरती बनवलेला आहे। त्या नॉवेलची पूर्ण एक्सप्लेनेशन मी ऑलरेडी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही काय करायचं आहे ते एकदा समजून घ्यायचं आहे, एकदा कानावरती टाकायचं विद्यार्थी मित्रांनो। त्याच्याने काय होईल की तुम्हाला थीम समजेल मराठीमध्ये आणि तुम्हाला काहीतरी उत्तर लिहिता येणार आहे। ओके, आणि बघा आता या ठिकाणी ना पहिला जो आहे नॉवेल हिस्ट्री ऑफ नॉवेल, तर ह्या हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये ना तुमचे जे ब्रेनस्टॉर्मिंगचे जे क्वेश्चन आहेत, ठीक आहे, तेच आपण करणार आहोत। कारण का, हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये मोठे प्रश्न विचारले जाणार नाही। हा किती मार्कासाठी येणार आहे? 4 मार्कासाठी येणार आहे। तर फक्त या 4 मार्कासाठी 2-2 मार्काचे असे प्रश्न असणार आहेत जे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत। ठीक आहे, म्हणजे मोठे प्रश्न नसणार आहेत। ते कशा पद्धतीने असणार आहेत ते पाहून घेऊया आपण। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्रेनस्टॉर्मिंगचा या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिलाय, मॅच द कॉलम्स। ठीक आहे, म्हणजे हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये असेच प्रश्न विचारले जाणार आहेत। ठीक आहे, मॅच द कॉलम्स। ठीक आहे, तर हा जो प्रश्न आहे ना तो नीट पाठ करून जा तुम्ही। मुरासाकी शिकिबो आहे, नॉवेल आहे, डोंट किज व्हॉट, हे सगळं तुम्ही ऑलरेडी आहे तसंच तुम्ही काय करायचं आहे, एकदम पाठच करून जायचं आहे। किंवा ह्याच्यामध्ये अजून काही मॅच द कॉलम्स असतील तेही तुम्हाला पाठ करून जायचं आहे। ठीक आहे, अजून कसा प्रश्न येऊ शकतो, पिक आउट द ऑड एलिमेंट फ्रॉम द ग्रुप। ठीक आहे, वेगळा शब्द बाहेर काढायचा आहे। तर ह्याच्यापैकी तुम्ही काय करायचं आहे, हे सगळे नॉवेलमध्ये ऑलरेडी तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत बघा ब्रेनस्टॉर्मिंगचे, हे तुम्ही काय करायचं आहे, आन्सर पाठच करून जायचं आहे डायरेक्ट। अजून कशा पद्धतीने येऊ शकतो, कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। तर मी तुम्हाला काय रिकमेंड करते की हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही काय करायचं आहे, ॲज इट इज पाठ करून जायचं आहे। म्हणजे हिस्ट्री ऑफ नॉवेल 4 मार्क तुमचे डन। ठीक आहे, कंप्लीट। मोठे प्रश्न करायचे नाहीत, म्हणजे आता या ठिकाणी नोट्स वगैरे आहेत, शॉर्ट नोट्स आहेत। ठीक आहे, तर मोठे प्रश्न जे आहेत तर ते करायचे नाही। जास्तीत जास्त प्रश्न हा कसा विचारला जातो, ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो। ठीक आहे, हिस्ट्री ऑफ नॉवेलसाठी। आता दुसरा जो आपला नॉवेल आहे तो कोणता आहे, टू सर्व विथ लव। मग तर बघा, टू सर्व विथ लवसाठी आता कशा पद्धतीने बघा, हा जो चॅप्टर आहे 17 या ठिकाणी दिलेला आहे, इथून आपला टू सर्व विथ लव। ठीक आहे, हे आपलं नॉवेल आहे या ठिकाणी। आता ह्या नॉवेलमध्ये ना काही गोष्टी आहेत आणि काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, ते फक्त लक्षात ठेवायचे आहेत। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कसं की ग्रीनस्लॅट स्कूल, ठीक आहे, ER ब्रॅथवर्ट, ठीक आहे, ह्यांचा कार्यक्रम कधी होता, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। म्हणजे ग्रीनस्लॅट स्कूलमध्ये जो हाफ इयरली प्रोग्राम होणार होता तो कधी होणार होता, ठीक आहे, कशा पद्धतीने होणार होता, त्याबद्दल थोडंसं एक तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तर मी तुम्हाला ना आता स्क्रीनवरती एक आन्सर देत आहे, म्हणजे थीम देत आहे। तर ती जी थीम आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ती पाठच करून ठेवा। कशाही पद्धतीने तुम्हाला जर ह्याच्यावरती प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्ही ती थीम जी आहे ना ती काय करायची, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, तुम्ही काय करायची, ती थीम ना त्या उत्तरामध्ये ॲड करायची आहे। ठीक आहे, म्हणजे ज्यांना मोठे प्रश्न हे समजत नाही नॉवेलचे, मग त्यांच्यासाठी हा उपाय आहे की त्यांनी काय करायचं आहे, स्क्रीनवरती जी थीम तुम्हाला आता दिसत आहे ना ती थीम तुम्ही काय करायची, पाठच करून घ्यायची आहे आणि ती थीम तुम्ही यूज करायची त्या आन्सरमध्ये। ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये कोणत्याही टाईपचा प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो। 2025 मध्ये बघा कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला होता, राईट अ शॉर्ट नोट
ऑन द सिग्निफिकन्स ऑफ नोव्हेंबर 15 ॲट ग्रीनस्लॅट स्कूल. ठीक आहे, म्हणजे ग्रीनस्लॅट स्कूलबद्दल आलेला आहे. ठीक आहे, आणि कधी कार्यक्रम होणार होता? नोव्हेंबर 15, म्हणजे याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. आणि दुसरं एक होता की फरमान्स प्रेझेंटेशन फोकसेस ऑन द थीम ऑफ रेसिझम. आता बघा, फरमानचा जो प्रेझेंटेशन होता ना, प्रत्येक विद्यार्थ्याने येऊन प्रेझेंटेशन दिलेलं होतं. तेही मी तुम्हाला दाखवून टाकते कोणकोणते विद्यार्थी होते. तर बघा, हे स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, तर हे सगळे जे विद्यार्थी होते ते ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपापलं प्रेझेंटेशन दिलेलं होतं. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महत्त्वाचं कोण आहे? तर हा फरमान आहे. ठीक आहे, आणि दुसरा कोण आहे? तर देनहम आहे. बघा, गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये फरमानविषयी आलेला आहे प्रश्न 2025 मध्ये. म्हणजे यंदा हायर चान्सेस आहेत की देनहमवरती प्रश्न येऊ शकतो किंवा मिस जोसेफ. ठीक आहे, तर हे जे प्रश्न आहेत ना ते तुम्हाला करून ठेवायचे आहेत. आता ह्यांच्याविषयी जर प्रश्न विचारलं तुम्हाला, ह्यांच्या कॅरेक्टरविषयी जर प्रश्न विचारला, तर तुम्हाला जे स्क्रीनवरती आन्सर दिसत आहे, ठीक आहे, जे थीम दिसत आहे, ती थीम तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि देनहमचा कॅरेक्टरविषयी थोडंसं ॲड करून तुम्ही काय करू शकता? हे आन्सर लिहू शकता. म्हणजे थोडीशी थीम आणि देनहमच्या कॅरेक्टरविषयी, देनहमने कशा पद्धतीने पीटी आणि गेम्सविषयी सांगितलेलं आहे. ठीक आहे, की पीटी ऐवजी आम्हाला काय पाहिजे? गेम्स पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने देनहमचा जो कॅरेक्टर आहे तो तुम्ही या ठिकाणी करू शकता. किंवा ह्याच्याविषयी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तो आहे E.R. ब्रॅथवेट ना. E.R. ब्रॅथवेटने त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने चेंज केलं. ठीक आहे, तर बघा, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो काळा आणि गोऱ्यांचा भेदभाव होता ना, तो E.R. ब्रॅथवेटने कशा पद्धतीने चेंज केलेला आहे ना, त्याच्याविषयी पण येऊ शकतो. ठीक आहे, तर तुम्ही काय करायचं? उत्तर लिहिताना बघा, तुम्ही जर काहीच लिहिणार नाही तर तुम्हाला एकही मार्क भेटणार नाही. तर त्यापेक्षा तुम्ही काहीतरी लिहून येणे हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला 4 पैकी 4 मार्क नाहीच भेटले तरी तुम्हाला त्या ठिकाणी 2 मार्क म्हणजे अर्धे मार्क तरी तुम्हाला त्या ठिकाणी भेटणारच आहेत ना. म्हणून काय करायचं आहे की ही जी थीम आहे ती पाठ करून घ्यायची आहे आणि आन्सर लिहिताना कुठेतरी ते मध्ये ॲड करायचं आहे आणि मग आन्सर तुमचा तुम्ही बनवू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? टू सर्व विथ लवचे जे पण क्वेश्चन येणार आहेत ते क्वेश्चन तुम्ही काय करायचे आहेत? ह्या थीमच्या दृष्टीने आन्सर लिहून कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे, पुढचा जो आपला नॉवेल आहे तो आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. ते पण आपण पाहून घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता अराउंड द वर्ल्ड इन 80 डेजमध्ये मेजर कॅरेक्टर्स कोणकोणते आहेत? तर फिलिस फोग आहे. ठीक आहे, पॅसपोर्टोट आहे, ऑडा आहे, डिटेक्टिव्ह फिक्स आहे. तर हे सगळं तुम्ही करू शकता. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय होतं की फिलिस फोग आणि पॅसपोर्टोट हे कोण होते? तर ह्यांनी अराउंड 80 दिवसामध्ये पूर्ण जगाची फेरी कंप्लीट केलेली होती. ठीक आहे, आणि ह्या ठिकाणी डिटेक्टिव्ह आहे फिक्स. तर ह्याबद्दल एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर स्क्रीनवर जी तुम्हाला थीम दिसत आहे ती थीम तुम्ही काय करायची? पाठ करून ठेवायची. म्हणजे कशाही पद्धतीने जरी तुम्हाला प्रश्न विचारला तरी ती थीम त्या आन्सरमध्ये तुम्हाला ॲड करता येणार आहे आणि तुम्हाला आन्सर थोडंफार तरी त्या ठिकाणी लिहिता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 2 मार्क तरी भेटणार. ठीक आहे, मी गॅरंटी घेणार नाही की 4 पैकी 4 मार्क भेटतील, पण तुम्हाला कमीत कमी अर्धे मार्क तरी या ठिकाणी भेटणार आहेत. म्हणजे एकदमच नाही लिहिण्यापेक्षा काहीतरी लिहून येणे हे बरं आहे. बरोबर की नाही? तर बघा, या ठिकाणी फिलिस फोगने आणि पॅसपोर्टोटने कशा पद्धतीने 80 दिवसामध्ये पूर्ण जगाची फेरी कंप्लीट केलेली होती. तर ह्याच्याविषयी मी सुद्धा एक ह्याची जर पूर्ण तुम्हाला माहिती पाहिजे असेल, ठीक आहे, पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर पूर्ण एक्सप्लेनेशन मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते तुम्ही जाऊन पूर्ण एकदा तरी तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आणि पूर्ण थीम समजून घ्यायची आहे. ठीक आहे, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेजची पूर्ण एक्सप्लेनेशन जो आहे तो समजून घ्यायचा की त्यांनी 80 दिवसामध्ये कशा पद्धतीने जी जगाची फेरी आहे ती कंप्लीट केलेली होती, त्यांना कोणकोणत्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं. ठीक आहे, आणि सेल्फ कॉन्फिडन्स या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे या नॉवेलमध्ये, की स्वतःवरती विश्वास ठेवा. आता काही विद्यार्थी कॉमेंटमध्ये सांगतात की आमचं काही पेपरामध्ये अभ्यास झालेला नाही आहे, आमचं उद्या काय होणार वगैरे. तर बघा, स्वतःवरती विश्वास ठेवा. काय करायचं आहे की विश्वास ठेवा स्वतःवरती आणि जेवढं तुम्हाला येतं आहे पेपरामध्ये, ठीक आहे, हायपर व्हायचं नाही, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. जेवढं तुम्हाला पेपरामध्ये येतं आहे तेवढं तुम्ही काय करायचं आहे? लिहून यायचं आहे. आणि स्क्रीनवरती जे तुम्हाला दिसत आहे आता आन्सर, ठीक आहे, थीम जे दिसत आहे ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि तेवढाच अभ्यास, आजचा दिवस, आजची रात्र आहे तुमच्याकडे, तर तेवढा अभ्यास मात्र करून जा. ठीक आहे, पुढचा आपण नॉवेल पाहून घेऊया. आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा नॉवेल आहे द साइन ऑफ 4. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जी तुम्हाला स्क्रीनवरती जी थीम दिसत आहे ना, तीच तुम्ही थीम ही पाठ करून जायची आहे. आणि कोणताही प्रश्न कसाही येऊ द्या, त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रश्नामध्ये, त्या उत्तरामध्ये ही थीम ॲड करून तुमचं उत्तर बनवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, द साइन ऑफ 4. मेजर कॅरेक्टर्स कोणकोणते होते? शेरलॉक होम्स. ठीक आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा मेजर कॅरेक्टर आहे. मेरी मोस्टन आहे. ठीक आहे, हा शोल्टो आहे, टॉबी आहे. ह्याच्याविषयी जास्त प्रश्न विचारले जाणार नाही, फक्त मेरी मोस्टन आणि होम्सविषयी जास्त प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर स्क्रीनवरती जी तुम्हाला थीम दिसत आहे ती काय करायची? तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायची विद्यार्थी मित्रांनो. आणि अशा पद्धतीने तुम्हाला 4ही नॉवेलचे जी थीम आहे
ती पाठ करून आणि मगच तुम्ही पेपर द्यायला जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्याने काय होईल की तुम्हाला कोणताही प्रश्न कसाही येऊ द्या, तुम्ही ते ॲड करू शकता आणि तुमचं उत्तर जे आहे ना ते तुम्ही बनवू शकता. 2 मार्काला तुम्हाला 1 प्रश्न असणार आहेत. अशा पद्धतीने प्रत्येक नॉवेलवरती 2-2 प्रश्न असणार आहेत. म्हणजे एक नॉवेल जो असणार आहे तो 4 मार्कासाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. ह्याची पूर्ण या नॉवेलचं जर पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला पाहिजे असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. एकदा जाऊन पूर्ण ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला पूर्ण थीम मराठीमध्ये समजून जाईल आणि तुम्हाला उत्तर लिहिणे हे सोपं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर अजिबात काळजी करू नका. जेवढं येतंय, जेवढा अभ्यास केलेला आहे तेवढं सगळं तुम्ही लिहून यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि पॅसेज सोडवताना मात्र थोडंसं पॅसेज रीड करून घ्यायचं आहे आणि रायटिंग स्किलवरती जास्त फोकस करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि रायटिंग स्किलचे सगळे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. मला अजूनही कॉमेंट येत आहेत की मॅडम ब्लॉग रायटिंग कशी करायची, मॅडम हे कसं करायचं, मॅम ते कसं करायचं. तर बघा, सगळे व्हिडिओज ऑलमोस्ट सगळं मी कवर केलेलं आहे. सगळे रायटिंग स्किलचे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. प्लीज जाऊन चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ऑल नॉवेल्सची एक्सप्लेनेशन मी दिलेली आहे, सगळी जाऊन चेक करून घ्या. एकदा तरी काय करायचं आहे, ऐकून घ्या, नीट व्यवस्थित शांतपणे बसा आणि सगळे नॉवेल्स हे ऐकून घ्या. पोएम्ससुद्धा मी ऑल फायनल रिव्हिजन दिलेलं आहे, तेही सुद्धा तुम्ही एकदा ऐकून घ्यायचं आहे. तर सगळे जे व्हिडिओज आहेत ते चॅनलवरती उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो. प्लीज जाऊन एकदा तरी पाहून घ्यायचं आहे आणि अजिबात घाबरायचं नाही आहे. तुमचा उद्याचा पेपर हा अतिशय चांगला जाणार आहे, त्याच्यामुळे अजिबात घाबरू नका, टेन्शन अजिबात घेऊ नका आणि व्यवस्थित अभ्यास करा आणि पूर्ण पेपर हा व्यवस्थित कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. टाईम मॅनेज करा विद्यार्थी मित्रांनो, तेही अतिशय महत्त्वाचं आहे. कधी कधी आपल्याला सर्व उत्तर येत असते, पण मात्र आपल्याला टाईम मॅनेज करता येत नाही आणि टाईम मॅनेज करता न आल्यामुळे आपल्याला आपला जो पेपर आहे तो अपूर्ण राहतो. टाईम मॅनेजमेंट कसा करायचा आहे, कोणत्या सेक्शनला किती वेळ द्यायचा आहे ह्याचासुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तोही जाऊन तुम्ही चेक करून घ्यायचा आहे, चॅनलवरती आहे आणि लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, ते जाऊन तुम्ही चेक करून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. ठीक आहे. तर फक्त स्टडीवरती फोकस करा, बाकी इतर गोष्टींवरती फोकस करू नका, अजिबात काळजी करू नका आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. मी एवढंच सांगेन. बाकीच्या उद्याच्या पेपरासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. व्हिडिओ जर आवडला असेल, थोडंच हेल्पफुल ठरला असेल, महत्त्वपूर्ण ठरला असेल तर मात्र व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब आत्तापर्यंत केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.